नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्याला इथे शेवटची फवारणी करायची आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, म्हणजेच पूर्ण माहिती मिळत नाही, अर्धवट माहिती मिळते। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला इथे शेवटची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो। जेव्हा आपली घाटे 30 ते 40% धरलेले असेल तेव्हा आपल्याला तिथे एक घाटी अळीसाठी आपल्याला तिथे एक कुठलंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण इमामॅक्टिन बेंझोएट घेऊ शकता 5% असलेले कुठल्याही कंपनीचं, किंवा आपण कोराजन सुद्धा घेऊ शकतो, जबरदस्त आहे। 5 ते 7 मिली प्रति पंप घेऊ शकता। त्यासोबत आपल्याला इथे एक जे घाटी आहे, तर मित्रांनो बघू शकता, ते घाटी भरण्यासाठी आपल्याला तिथे 0050चा वापर करायचा आहे, किंवा 052 34चा सुद्धा आपल्याला वापर करायचा। दोन्हीपैकी कुठलेही घेऊ शकता। 80 ते 100 ग्रॅम प्रति पंप। त्यासोबत आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हरभऱ्याला बुरशी लागेल तर आपला तिथे हरभरा पूर्णपणे नष्ट होईल। तर तिथे आपण एक साप बुरशीनाशक किंवा रोको सुद्धा घेऊ शकता, किंवा प्रोपिकोनाझोल सुद्धा आपण घेऊ शकता। चांगला आहे मित्रांनो। प्रतिपंप 40 ते 50 ग्रॅम आपल्याला प्रतिपंप घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण टॉनिकचा सुद्धा मित्रांनो वापर करू शकता, कारण की आपला थोडा हरभऱ्याला फूल थोडं कमी आहे मित्रांनो, लाग पण थोडं कमी आहे, पाहिजे तशी लाग नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता, फंटाळून भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, पण आपल्याला पाहिजे तशी लाग नाही, बघू शकता। तर आपल्याला चांगली लाग लागण्यासाठी आपल्याला तिथे फंटॅक प्लस घेऊ शकता आपण 25 ते 30 ml, किंवा टाटा बहार सुद्धा आपण तिथे घेऊ शकता, किंवा आपण ॲम्बिशन सुद्धा घेऊ शकता, कुठलेही तिन्हीपैकी एक। म्हणजे फुलं आहे मित्रांनो चांगले, पण अजून चांगल्या फुलं येण्यासाठी आपल्याला तिथे काही जागी आपल्याला तिथे घ्यायचा आहे, आवश्यक असेल तर, नसेल तर कदाचित काय आवश्यक नाही आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला शेवटच्या फवारणीचं नियोजन करायचं आहे। जेव्हा 75 ते 80 दिवसाचा हरभरा होतो, तेव्हा आपल्याला इथे शेवटची चांगली फवारणी करायची आहे, तेव्हा आपल्या उत्पन्नात वाढ होते मित्रांनो। जी अळी आहे, तर घाटी खाणारी अळी आहे, तर तिथे आपल्याला नष्ट झालेली दिसेल। आणि फवारणी मित्रांनो आपल्याला तिथे चांगली करायची आहे, जेणेकरून आपलं झाड चांगल्या प्रकारे भिजलं पाहिजे। तेव्हा आपल्याला तिथं घाटी अळी खाणारी आपल्याला नष्ट झालेली दिसेल, तेव्हा आपल्याला तिथे फवारणीचं नियोजन अशा प्रकारे मित्रांनो करून घ्यायचं आहे। बघू शकता प्लॉट तुम्ही, चांगल्या प्रकारे आलेला आहे, पण थोडे घाटे कमी आहे मित्रांनो। तर काही हरकत नाही, या फवारणीमध्ये आपण कव्हर करू शकता टॉनिक एखादी घेऊन शानी। आणि पण मित्रांनो आवश्यक हे मित्रांनो आपल्याला कीटकनाशक एक घ्यायचा आहे, एक बुरशीनाशक घ्यायचा आहे, एक विद्राव्य खत घ्यायचा आहे, एक टॉनिक, 4 मिसळून आणि आपल्याला कॉम्बिनेशन फवारणीचं करायचं आहे मित्रांनो। तर असं नियोजन करून घ्या मित्रांनो। आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो। धन्यवाद।